टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य. प्रथम तर टोमॅटो, कोथिंबीर, तीळ, मीठ, लसूण आणि कढीपत्ता, जिरं, शेंगदाणे आणि लाल सुक्या मिरच्या, तसंच तेल, हळद, मोहरी, हिंग आणि ही मी माझी सांबार पावडर जी बनवली होती ना, ती सांबार पावडर घेतले. तुम्ही गरम मसाला कुठलाही घेऊ शकता. तर बनवायची आपली ही टोमॅटोची चटणी. टोमॅटोच्या चटणीसाठी प्रथम तर शेंगदाणे भाजून घ्यायचे. तीळ भाजून घेऊया आपण. गॅसवरती मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घातलेले आहे. तर तेलामध्ये आता हे टोमॅटो घालूया. लसणीच्या पाकळ्या घालूया. टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे. झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया. लाल सुक्या मिरच्या भाजून घेऊया. थोडंसं तेल घालू. आपले टोमॅटो छान शिजलेले आहेत. टोमॅटो थोडे थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटायचे. टोमॅटो आणि लसूणीचं मिश्रण आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यात लाल सुक्या मिरच्या घालूया. आता आपण ह्याच्यात शेंगदाणे जे आपण भाजून घेतले ते घालूया. आता आपण जे तीळ भाजून घेतले होते ते घालूया. सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे. बघा, आपलं हे मिश्रण तयार आहे. आता पुढची कृती करूया. गॅसवर मी कढई ठेवली आहे. गॅस ऑन केला आहे आणि आता कढईत मी तेल घालते. तेल तापलं आहे. आता आपण मोहरी घालूया. कढीपत्ता, जिरं घालू 1 चमचा, हिंग घालायचं पाव चमचा, हळद घालायची 1 पाव चमचा, सांबार पावडर जी मी बनवली होती ती घालायची. गरम मसाला कुठलाही चालतो. आता आपण जे वाटण केलं होतं ते वाटण घालायचं आहे. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. सगळं हे चांगलं एकत्र करून झाकण ठेवायचं आणि एक छान वाफ आणायची. 3 ते 4 मिनिट आता हे शिजू दे. छान उकळी आलेली आहे बघा. आता ह्याच्यात कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे.